तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आजच्या या भागामध्ये आपण पाहतो की अर्णव हा ईश्वरीला सगळं समजावून सांगण्यासाठी आलेला असतो। त्याला तो निर्दोष आहे हे तिला सांगायचं असतं, पण ईश्वरी अर्णवला सांगते की मला तुमच्याशी काही बोलायचं नाही हो, मला तुमचं तोंडच बघायचं नाही आहे। आज तुमच्यामुळे माझ्या वडिलांची ही जी काही अवस्था झाली आहे ना ती झाली, सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात। अहो इतका राग की तुम्ही माझ्या वडिलांच्या जीवावर उठलात। आज तुमच्यामुळे माझे वडील कोमात गेलेत। तुम्हाला माहिती आहे गेली कित्येक दिवस मी माझ्या वडिलांचा आवाज नाही ऐकलेला, तुमच्यामुळे झालं हे सगळं। आणि फक्त माफी मागायला तुम्ही इथपर्यंत आलाय। तुम्हाला वाटतं की तुम्ही माझ्या वडिलांच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी तुम्हाला माफ करेन म्हणून। त्याबरोबर अर्णव सांगत असतो, अगं पण मी का करू असं, मला काय गरज आहे हे सगळं करण्याची, मी नाही केलेलं हे सगळं। आणि म्हणजे कानाखाली मारली कोणीतरी माझ्या म्हणून मी त्याच्या जीवावरती उठेन, इतका नालायक आहे मी की मी असं काहीतरी करेन। त्याबरोबर ईश्वरी म्हणते, हो करू शकता तुम्ही असं, तुम्ही विसरला असाल पण मी नाही विसरलेली। आठवतंय तुम्हाला तुमचं इंदौरचं ब्युटी इव्हेंट, त्याच्यामध्ये चुकून मी आले होते त्यावेळेस आपला जो व्हिडिओ बनवला होता मीडियाने, तो व्हिडिओ तुम्ही पब्लिक केला होता माझी बदनामी करण्यासाठी, लक्षात आहे ना। त्यावर अर्णव म्हणत असतो की तो माझा राग होता आणि मी ते केलं होतं आणि मी याच्यासाठी नाकबूल गेलोच नाही, मी खरं सांगितलं की हो हे सगळं मी केलं आहे। त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, तेव्हाही कोणती गर्वाची गोष्ट नव्हती केली तुम्ही की कबूल करताय मी केलं होतं म्हणून। अर्णव म्हणत असतो, गर्वाची गोष्ट जरी केलेली नसेल ना तरीसुद्धा त्याच्यापाठी कारण होतं, कारण असल्याशिवाय मी कोणतीच गोष्ट करत नाही, कारण होतं म्हणूनच तेव्हाही मी केलं होतं। आणि मी तेव्हा तरी खोटं कुठे बोललो की हे सगळं मी नाही केलेलं, मी एका शब्दात कबूल केलं होतं ना मी सगळं केलं आहे म्हणून। ईश्वरी म्हणते, जाओ तुम्ही, मला नाही बोलायचं तुमच्याशी काहीच, आणि आता तीच तिकडनं निघून जाते। त्याबरोबर आता काही दिवसांनंतर ईश्वरीच्या बाबांना शुद्ध येते, व्यवस्थित कोमाचे ते बाहेर आल्याच्या नंतर 2-3 दिवस डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशन राहिल्यानंतर गोळ्या औषधं वगैरे घेऊन ते आता घरी आलेले असतात। आता घरी आल्याच्या नंतर ते ईश्वरीला आणि राकेशला म्हणतात की आता आपण तुमचं लग्न लावून देऊ। आता गणपतीचं जे सीझन आहे ते म्हणजे सगळ्यात चांगलं आहे, सध्या सगळ्यांना गणपतीच्या सुट्ट्यासुद्धा आहेत, त्यामुळे तुमच्या मास्तरांनाही लग्नाला येणं सहज शक्य होऊन जाईल। त्यात गणपती म्हटलं की शुभमुहूर्त हा आपोआप आलाच। त्याबरोबर लगेचच आता राकेशला हेच हवं होतं, तर राकेश या गोष्टीसाठी तयार होतो। नम्रता ही गोष्ट आता आकाशला बोलता बोलता बोलून जाते। आकाश ही गोष्ट लगेच अर्णवपर्यंत पोहोचवतो आणि आता अर्णव थेट ईश्वरीच्या घरी आलेला असतो। ईश्वरीची नुकतीच आरती करून झालेली असते आणि आता ती सगळ्यांना आरती देत असते। त्याबरोबर आता अर्णव हा तिकडे येतो आणि आरती घेत असतो। ईश्वरी अर्णवला बघून खूप जास्त चिडते, तर आता अर्णव हा तिला म्हणत असतो, आरती घेताना असं कोणाला थांबवू नये, हे बेसिक मॅनर्स आहेत। त्यावर ईश्वरी म्हणते, थांबवलं नव्हतंच तुम्हाला, तुमची आरती घेऊन झाल्याच्या नंतरच ताट मागे घेतलेलं आहे, कशाला आलाय पुन्हा माझ्या घरी, काय काम आहे तुमचं इथे। त्यावर अर्णव ईश्वरीला सांगत असतो, लग्न करू नकोस त्या माणसाबरोबर, हेच सांगायला पुन्हा इथे आलो आहे। त्यावर ईश्वरी सांगत असते, माझं लग्न थांबवणारे तुम्ही कोण, काय गरज आहे तुम्हाला, आणि महत्त्वाची गोष्ट माझं आणि राकेशजींचं लग्न विधिलिखित आहे आणि ते होणारच, समजलं। त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, अच्छा विधिलिखित आहे का, मग हे लग्न जर विधिलिखित असेल ना तर हे विधिलिखित हा अर्णव राजेश शिर्के उर्फ ASR बदलून दाखवणार म्हणजे दाखवणार। आजपर्यंत अशी कोणती गोष्ट नाही आहे की जी अर्णव राजेश शिर्केने मनात आणली आणि करू नाही शकला, समजलं ना। त्याबरोबर मग मात्र आता अर्णव हा मोबाईलवरती ताईचा आणि राकेशचा फोटो काढतो, पण परत त्याच्या मनात विचार येतो, नको, रागाच्या भरात आपल्याला काहीतरी फालतू निर्णय घेऊन नाही बसायचं। ईश्वरी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जे करायचं आहे ना ते तुम्ही सुद्धा करून घ्या, मी पण बघते ना तुम्ही माझं लग्न कसं होण्यापासून थांबवता। आता दोघं मस्त एकमेकाला चॅलेंज करतात, तर अर्णव रागारागात तिकडनं बाहेर पडतो, थेट गाडीत बसतो आणि घरी निघून येतो। घरी आल्यावर बेडरूममध्ये येतो आणि बेडरूममध्ये येऊन नेहमीप्रमाणे फुटबॉलवरती जोरजोरात राग काढत असतो। नंतर विचार करतो की असा राग काढून काय मिळणार आहे, शांत बसण्यात फायदा आहे। अर्णव शांतपणे विचार करत असतो की आपल्याला काय करता येऊ शकतं, सुचत नसतं त्याला काहीच, त्यामुळे पुन्हा उठतो आणि फुटबॉलवरती राग काढायला सुरुवात करतो। आता फुटबॉलचा आवाज इतक्या जोरजोराने होत असतो की मामा वरती येतो आणि मामा अर्णवला विचारत असतो, अर्णव अरे काय चाललं हे सगळं, ठेव तो फुटबॉल, अरे ठेव, लागेल तुलाच कुठेतरी, काय मगापासून करतोयस हे वेड्यासारखं, काय झालंय, अरे कमीत कमी बोल तरी माझ्याशी, किती कॉल केलेत मी तुला, मेसेजेस केलेत, कॉल केलेत, मेसेजेसना रिप्लाय नाही, कॉलचं रिसीव करत नाहीस, परत कॉलबॅक करत नाहीस, लहान आहेस का तू। त्यावर आता अर्णव मामाला सगळी परिस्थिती सांगतो। मग मामा अर्णवला सांगतो, माझ्याकडे एक फुलप्रूफ प्लॅन आहे,
मामा अर्णवला त्याचा प्लॅन सांगतो. अर्णव सांगतो, एक नंबर प्लॅन आहे मामा, ताबडतोब एक्झिक्यूट कर. त्याबरोबर आता मामा हा त्या व्यक्तीकडे येतो ज्याच्या थ्रू त्याने ईश्वरीची मदत केलेली असते आणि त्याला सांगतो की तुम्ही एक काम करा, ईश्वरी देसाई यांची मदत तुम्ही केली होतीत आम्ही दिलेल्या पैशांनी, आता तुम्ही त्यांना सांगा की हे पैसे अर्णवराजे शिर्केंनी दिले होते. त्याबरोबर ती व्यक्ती म्हणते, अहो सर, पण तुम्ही तर म्हणाला होतात. त्यावर आता लगेचच अविनाश मामा सांगत असतो की हो, मी म्हटलं होतं की यातलं काहीही ईश्वरी देसाईला कळता कामा नये म्हणून, पण आता तुम्ही स्वतःहून तिला ही गोष्ट सांगा. मग आता ठरल्याप्रमाणे लगेचच ती व्यक्ती ईश्वरीला फोन करते आणि म्हणत असते, मॅडम तुम्ही विचारत होतात ना की तुमची मदत कोणी केली म्हणून, तर त्या रिसोर्सचं नाव समजलं आहे. अर्णवराजे शिर्के, सात्विक फॅशनचे ओनर, यांनी तुमची मदत केली आहे. आता हे ऐकल्याच्या नंतर तर ईश्वरीला इतका जास्त राग आलेला असतो. ईश्वरी सांगितल्याबद्दल धन्यवाद एवढं बोलून फोन कट करते आणि लगेचच म्हणायला लागते, आधी कर्म करायचे आणि नंतर ते कर्म झाकून टाकण्यासाठी अशी मदती करण्याची नाटकं करायची. एवढं कोण सांगतं यांना करायला मला कळत नाही, पण मला यांच्याकडून एक साधी फुटकी दमडी नको आहे. मागे त्या एका व्यक्तीचा बिचारीचा जीव जात होता म्हणून मी तिच्यासाठी फक्त तो पंप घेऊन जात असताना त्यांची काच चुकून गाडीची फुटली, तर माझ्याकडून 50,000 भरून घेण्यासाठी त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये नोकरी करायला लावली ती लावली, नको तितका त्रासही दिलाय मला. आणि आत्ता काय तर म्हणे माझी मदत करायची सुचली. आधीच माझ्या आयुष्याची उद्ध्वस्ती त्यांच्यामुळेच झाली. सगळ्यात अगोदर मला इंदौर सोडायलाच त्यांच्यामुळे लागलं. जर त्या दिवशी त्यांनी तो व्हिडिओ पब्लिक केला नसता, आधी का मला हे सगळं करावं लागलं हे जाणून घेतलं असतं, मी त्या फॅशन शोमध्ये कशी पोहोचले हे बघितलं असतं आणि गांभीर्य त्या गोष्टीचं लक्षात घेतलं असतं, तर कदाचित मला माझं घर, माझं इंदौर सोडून मुंबईमध्ये यावंच लागलं नसतं. जर मुंबईत आलेच नसते तर हे सगळं घडलंच नसतं. ते काही नाही, मी यांना नाहीच सोडणार असा विचार करत आता ईश्वरी थेट पोहोचलेली असते अर्णवच्या ऑफिसला. आता ऑफिसला आल्याच्यानंतर ईश्वरीचा आवाज जो असतो तो आज पहिल्यांदा ऑफिसमध्ये इतका लाऊड असतो. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, का तुम्ही माझा पाठलाग सोडत नाही हो? का उगाच प्रत्येक वेळेस माझ्या मध्ये 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 येत असता? आता अर्णवसुद्धा शॉक्ड होतो. अर्णव उठून उभा राहतो आणि ईश्वरीला सांगतो, बस आणि व्यवस्थित बोल. हे माझं ऑफिस आहे, घर नाही आहे की घरात असल्याप्रमाणे कसंही बोलायला. नीट बोल. आणि राहिला प्रश्न मी पैसे देण्याचा, तर महत्त्वाची आणि पहिली गोष्ट, मी जे पैसे दिले ते फक्त मदत म्हणून दिले. मी NGOला पैसे दिले होते. आता मला काय माहिती ती NGO तुझीच मदत करणार होती ते. मला सवय आहे, दरवर्षी मी त्या NGOमध्ये पैसे डोनेट करतो. यावर्षीसुद्धा मी पैसे डोनेट केले होते. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, अच्छा, म्हणजे इतका मोठा योगायोग घडून गेला का हा, की तुम्ही पैसे डोनेट केले, बरोबर ते पैसे मलाच मिळाले. अर्णव म्हणतो, मला काय माहिती हे सगळं, मी एक बिझनेसमन आहे, मी लाखो रुपयाने दर महिन्याला पैसे कमवतो. दर महिन्याला मी इतका टॅक्स भरण्यापेक्षा तेवढे पैसे वाया जाऊ नये म्हणून जर मी एखाद्या NGOला पैसे डोनेट करतोय तर ही गोष्ट माझ्या मते चांगली आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, आधी वाईट कर्म करायची आणि नंतर ती झाकण्यासाठी हे असे NGOमध्ये पैसे डोनेट करायचे, याने काहीही साध्य होत नाही. मिस्टर अर्णवराजे शिर्के उर्फ ASR, हे नाव खूप आवडतं ना तुम्हाला. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, तुमचा पै रुपया मी चुकवून देईन. त्यावर अर्णव म्हणतो, ठीक आहे दे, माझी काहीच हरकत नाही आहे. तसंही मी बिझनेसमन आहे. पैसा आणि प्रॉफिट ह्या दोन्ही गोष्टी मला अगदी व्यवस्थित कळतात, त्यामुळे मी तुला नाही म्हणणारच नाही आहे. आता अर्णवच्या डोक्यात एक सुपर आयडिया आलेली असते, ती म्हणजे ईश्वरीशी लग्न करण्याचा प्लॅन. आता नेमकं अर्णवच्या डोक्यात काय आलं आहे? ईश्वरी अर्णवला सांगते की पुढचा 6 महिन्यांचा कालावधी तुम्ही मला द्या. 6 महिन्यात जितके पैसे तुम्ही माझ्या बाबांच्या ऑपरेशनसाठी जितके पैसे खर्च केलेत ना, तितका सगळा खर्च मी तुम्हाला भरून देईन. अर्णव म्हणतो, तू 6 महिने काय 5 वर्ष जरी मेहनत केलीस ना तरी तू तितके पैसे कव्हरअप नाही करू शकत. ईश्वरी देसाई. त्यावर ईश्वरी म्हणते, मग काय काम करायचं आहे तुमचं ते सांगा तुम्ही मला. मी तुम्ही जे काम सांगाल ते पूर्ण करून द्यायला तयार आहे. अगदी तुम्ही दिवस रात्र तुमच्या ऑफिसमध्ये काम करायला लावलत ना तरीही माझी तयारी आहे. 1 रुपयाचा पगार देऊ नका तुम्ही मला. जेव्हा तुमचं काम आणि तुमचं पैसे नील होतील ना माझ्या पगारा इतक्या पैशातून, त्यावेळेस मला तुम्ही इथून जायला सांगा. मी त्या क्षणी तुमची नोकरी सोडून ताबडतोब निघून जाईन. अर्णव म्हणतो, नोकरी करून नाही भेटणार पैसे. ईश्वरी म्हणते, म्हणजे? त्यावर अर्णव सांगतो, एक अट आहे, ती पूर्ण कर. 6 महिन्याच्या आत तुझे सगळे पैसे फिटलेले असतील. त्यावर ईश्वरी म्हणते, तयार आहे मी तुमचं काम करायला, सांगा काय काम करायचं आहे. अर्णव तिला सांगतो, लग्न कर माझ्याशी. ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. ईश्वरी अर्णवकडे बघत राहते. अर्णव म्हणतो, तुला बायको बनवून घ्यावी अशी माझी काहीच इच्छा नाही आहे.
कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कर माझ्याबरोबर. सध्या आजीची अशी इच्छा आहे मी लावण्याबरोबर लग्न करावं आणि लावण्याबरोबरच काय कुठल्याच मुलीशी लग्न नाही करायचं. मला जसा मी आहे तसंच राहायचं आहे. म्हणून तू लग्न कर माझ्याशी. 6 महिने माझी बायको म्हणून माझ्याबरोबर माझ्या घरात राहा. 6 महिन्यानंतर मी तुला सोडून देईन. तुझे पैसे सगळे नील होतील. सगळं कर्ज मी तू माझं फेडलंस असं समजेल. आता ठरव काय करायचं आहे ते. ईश्वरी देसाई. त्याबरोबर आता इशू घरी आलेली असते. घरी आल्याच्या नंतर इशू हे सगळं काही आता नमुताईला सांगते. नमुताईला सुद्धा कळत नाही की बापरे, म्हणजे अर्णव असं कसं बोलू शकतो. तरीही आता इशू रडत असते. तिला काय करावं सुचत नसतं. त्यामुळे नमुताई तिला धीर देत असते. तिला समजावून सांगत असते की काळजी करू नको इशू, या सगळ्यातून मार्ग नक्की निघेल. अगं गणूबाप्पाच्या मनात काहीतरी तयार असेल ना, म्हणूनच तर गणूबाप्पाने हे सगळं घडवून आणलं आहे. गणूबाप्पा आपल्या घरात असताना हे सगळं का होईल. नाही तर तू फार विचार करू नको आणि रडत बसू नको. जा बरं झोपून घे. नमुताई इशूला झोपायला लावते आणि घराच्या बाहेर येऊन अलगद आकाशला कॉल करते. आणि आता हा सगळा प्रकार ती आकाशला सांगते आणि विचारत असते की नक्की अर्णव सरांचं हे काय चाललं आहे. आकाश म्हणतो व्हॉट दादा आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. त्यावर लगेचच तो म्हणतो काहीतरी गैरसमज होतोय तुझा नम्रता, दादा असं बोलणं शक्य नाही आहे. त्याबरोबर नम्रता म्हणत असते मग तुम्हाला काय म्हणायचं आहे आकाश सर, माझी इशू काय माझ्याशी खोटं बोलते आहे का. त्यावर आकाश म्हणत असतो नाही नम्रता प्लीज चिडू नकोस, काम डाऊन. मी असं नाही म्हणत आहे की ईश्वरी खोटं बोलते. मे बी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग असेल. दादा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं कसं बोलेल. नाही दादाकडून एवढी मोठी गफलत कधीच होऊ शकत नाही आणि दादा कुठल्याच मुलीचं आयुष्य असं नाही उद्ध्वस्त करू शकत. मला माहिती आहे माझा दादा खूप चांगला आहे. अगं जर त्याने ईश्वरीबरोबर 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जरी केलं ना तरी ही गोष्ट मीडिया उचलून धरेल की अर्णवराजे शिर्केंचं लग्न झालं आहे आणि त्यानंतर ईश्वरीला पुढचं सगळं आयुष्य अर्णवदादाची बायको म्हणून जगावं लागेल आणि ते खूप अवघड जाईल तिच्यासाठी, हे त्याला माहिती आहे. त्यामुळे तो असं काहीही करणं शक्य नाही आहे. मी बोलून घेतो त्याच्याबरोबर. त्याबरोबर आता लगेचच ती त्याला सांगते ताबडतोब बोला तुमच्या दादाबरोबर आणि मला फोन करून सांगा. माझ्या बहिणीचा त्रास मला नाही बघवला जात आहे. आणि फोन कट करून टाकते नम्रता. आता मात्र आकाशला टेन्शन येतं कारण आकाशला नम्रता आवडते आणि नम्रता आता आकाशवरती चिडलेली असते. त्यामुळे आकाशने ठरवलं आहे दादाचं नेमकं काय चाललं आहे ना ते लवकरात लवकर बघितलं पाहिजे. आता आकाश अर्णवला विचारतो पण अर्णव आकाशला काहीच सांगत नाही. आता त्यानंतर अर्णव इथे विचार करत असतो की मिसिंदौर तयार होईल ना या गोष्टीसाठी. हो बोलेल ना. काल दुपारी तिला मी हा प्रस्ताव दिला आहे पण अजून काही रिप्लाय आलेला नाही आहे. सकाळचे 11:30 वाजलेत. इतक्यात इशू अर्णवला कॉल करते आणि ठीक आहे मी तयार आहे तुमच्याबरोबर 6 महिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून राहायला असं सांगते. त्याबरोबर अर्णव हा तिला म्हणतो ठीक आहे मी जो पत्ता मेसेज करतो आहे त्याच्यावरती उद्या शार्प 11:30 वाजताच पोहोच. आपण उद्या तिथे लग्न करतो आहे. त्यावर ईश्वरी म्हणते लग्न. त्यावर अर्णव म्हणतोय हो लग्न. ईश्वरी म्हणते लग्न करण्याची काय गरज आहे, कॉन्ट्रॅक्टच करायचं आहे ना. मी असंच गळ्यात मंगळसूत्र घातलं तरी कोणाला कळणार आहे. त्यावर अर्णव सांगतो पुरावा लागतो आणि पुरावा हाच असेल आपले विधी लग्नाचे. त्याबरोबर ईश्वरी म्हणते ठीक आहे जसं तुम्ही सांगताय तसं होईल. आणि आता ईश्वरी ही ठीक 11:30 वाजता अर्णवने जो पत्ता दिलेला असतो त्या पत्त्यावरती पोहोचलेली असते. अगदी सगळी व्यवस्थित चांगली तयारी करून ठेवलेली असते अर्णवच्या लग्नाची. रजिस्ट्रारसुद्धा आलेला असतो. आता ईश्वरी म्हणत असते गुरुजी आणि रजिस्ट्रार दोघं. त्यावर अर्णव सांगत असतो हो गुरुजी याच्यासाठी कारण पुरावे लागतील लग्नाचे, फेरे घेऊ ना आपण म्हणून, आणि रजिस्ट्रार याच्यासाठी की आपलं लग्न लीगल आहे, कळलं. त्यावर ईश्वरी म्हणते पण लीगल करायची काय गरज आहे, 6 महिन्यांचा प्रश्न आहे फक्त. अर्णव सांगतो मी बिझनेसमन आहे, मी कुठलीच गोष्ट कॉन्ट्रॅक्टशिवाय करत नाही. त्याबरोबर आता ईश्वरी म्हणते ठीक आहे हेच करायचं आहे ना करूया कॉन्ट्रॅक्ट. आणि मग आता ते दोघंजणं लीगल पेपर्सवर सुद्धा सह्या करतात. त्याबरोबर रजिस्ट्रार त्यांना सांगतो आता तुम्ही नवरा बायको झालाय तर आता गुरुजीसुद्धा त्यांचं लग्न व्यवस्थित विधिवर पद्धतीने लावून देतात आणि सांगतात आता तुम्ही नवरा बायको झालाय, आजच्यापासून तुम्ही दोघं पती पत्नी. त्याबरोबर आता अर्णवने ऑलरेडी फोटोग्राफर्स मागवून ठेवलेले असतात आणि त्याने प्रत्येक फोटोग्राफरला सांगितलेलं असतं, व्हिडिओ शूटिंग करणाऱ्याला सांगितलेलं असतं की प्रत्येक मुमेंटचे फोटो कॅप्चर कर, अशी कुठलीच मुमेंट सुटता कामा नये की तिचे फोटोच नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मंगळसूत्र घातलेले विधी, सप्तपदी आणि सानाला पाय मारलेले विधी यांचे एकदम व्यवस्थित फोटोज पाहिजे. आता त्यामुळे सगळ्या फोटोग्राफर्सनी अगदी व्यवस्थित फोटो वगैरे क्लिक केलेले असतात. आता अर्णव हा ईश्वरीला सांगत असतो पुढचे 6 महिने तू माझ्याबरोबर माझ्या घरात राहशील माझी बायको म्हणून. आपल्यात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे ही गोष्ट फक्त तुला आणि मला माहिती आहे, या व्यतिरिक्त कोणालाच नाही. तू कोणाला सांगितलंयस. त्यावर ईश्वरी सांगते मी माझ्या नमुताईशी सगळं बोलली आहे. त्यावर अर्णव म्हणतो ठीक आहे
नम्रताला सांगितलंयस, तिलासुद्धा सांग ही गोष्ट इतर कोणालाच कळता कामा नये, अगदी तुझ्या आईवडिलांनासुद्धा नाही. जर तुझ्या आईवडिलांना कळलं तर ते माझ्या घरी कळायला वेळ लागणार नाही, आणि जर ते घरात कळलं तर आजी तुला ताबडतोब घराच्या बाहेर हाकलेल आणि त्या दिवशी माझं लग्न लावण्याबरोबर लावून देईल, आणि मग मात्र या सगळ्या करण्याला काही अर्थ उरणार नाही. त्यावर ईश्वरी सांगते, जसं तुम्ही सांगितलंय, जे तुम्ही सांगितलंय ते आणि तसंच होईल. तुमची बायको म्हणून तुमच्या घरात मी वावरेन. कोणालाच माझ्या तोंडातून ही गोष्ट कधीच कळणार नाही की आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. त्यानंतर आता अर्णव हा ईश्वरीला घेऊन घरी येतो. आता घरी आल्याबरोबर तो ईश्वरीला सांगतो, पुन्हा एकदा तुला आठवण करतोय, माझ्या घरात कोणालाच कळता कामा नये आपण आपल्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट करार केला आहे ते. त्यावर ईश्वरी सांगते, नाही कळणार कोणालाच मी तुमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केल्याचं. ईश्वरी रस्त्यातून येत असताना फक्त अर्णवकडे बघत असते आणि तिच्या डोक्यात त्या दोघांच्या जुन्या आठवणी, जुन्या मेमरीज फिरत असतात, आणि आता ती विचार करत असते की हे सगळं कसं झालं, का केलं अर्णव सरांनी. स्वतःला माझा चांगला मित्र म्हणवायचे आणि माझ्याबरोबरच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. कशासाठी, का का माझ्या आयुष्याची बर्बादी केली. त्यांना माहिती आहे त्यांची बायको बनून गेल्याच्या नंतर मला पुढचं आयुष्य जगणं खूप अवघड जाईल, आयुष्याची माती होईल माझ्या. नंतर फक्त मला त्यांची बायको म्हणून लोक ओळखतील. तरीही त्यांनी का केली ही सगळी गोष्ट. तर अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो, माझ्याकडे पर्याय नव्हता. मला माझ्या ताईची सेफ्टीही महत्त्वाची आहे आणि तुझं लग्न न होऊन देता तुझी सेफ्टीही महत्त्वाची होती. त्यामुळे माझ्या हातात जो पर्याय होता मी तो निवडला. आता ताईचे सुद्धा डिलिव्हरीचे दिवस काही फार लांब राहिलेले नाही आहेत. पुढच्या 3-4 महिन्यात ताईची डिलिव्हरी होईल. एकदा की तिची डिलिव्हरी झाली की त्या राजेशबद्दल, नालायकाबद्दल मी तिला सगळं अगदी खरं सांगून टाकणार आहे. एकदा का तिला सगळं खरं सांगून टाकलं की आपोआप तुलासुद्धा सगळं खरं कळेल, आणि मग मी हे सगळं का केलं, कशासाठी केलं ते आपोआप तुझ्या समोर येईल. एकदा का तुझ्या समोर सगळं आलं की मग मात्र तू स्वतःहून मला नवरा म्हणून स्वीकारशील, आणि मग हे कॉन्ट्रॅक्टचे जे काही पेपर्स वगैरे आपण करून घेतलेत ते फाडून फेकून देशील. आणि राहता राहिला प्रश्न घरात आजीचा आणि मामीचा. तर मामीने तुला कितीही त्रास दिला तरी तुझ्यासोबत मी आहे, आणि आजीच तर तुला त्रास देणार नाही याची मला खात्री आहे, कारण आजीचं मन तू स्वतःहून जिंकून घेशील. राहता राहिला प्रश्न लावण्याचा. तर इथून घरी गेल्या गेल्या मला पहिलं लावण्याला ही गोष्ट क्लिअर करायची आहे की आता माझं लग्न झालं आहे, माझी बायको माझ्या घरात राहणार आहे, त्यामुळे तू आता माझ्या घरातून पहिले चालती हो. आता मात्र अर्णवला टेन्शन आलेलं असतं. प्रत्येक गोष्ट त्याला व्यवस्थित हँडल करायची असते आणि काय काय कसं करायचं आहे याचं तो मनात प्लॅनिंग करत असतो. तर दुसरीकडे ईश्वरी मात्र पूर्णपणे तुटून गेलेली असते. तिला कळत नसतं की अर्णवच्या घरी गेल्याच्या नंतर ती सगळ्यांना कसं फेस करणार आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा अगदी उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. हा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.